आता बघूयात विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, राऊतांचा सवाल। तर शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार। मोदी अमित शहांच्या जीवावर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला, हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा घणाघात। अजित पवार गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक होणार, शिंदे फडणवीसांसोबत बैठक झाल्यानंतर अजितदादा गटाची अंतर्गत बैठक, सूत्रांची माहिती। दादा गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या एका पुतळ्याची विटंबना, लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला, संजय राऊतांचा आरोप। उद्योगपतींचे बाउन्सर आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचाही राऊतांचा आरोप। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, केपी पाटील आणि एवाय पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला, राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघे जणही इच्छुक। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी, जरांगेंकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, समाज बांधवांशी चर्चा सुरू, अंतर्वलीतील बैठकीत भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटासह ठाकरे गटाला मोठं खिंडार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। वांद्रे विधानसभेतील 2 महत्त्वाच्या नेत्यांचा आज शिंदे गटात प्रवेश, माजी नगरसेवक सलीम कुरेशी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आज रात्री 9 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार।